नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण इथं पाहणार आहोत आरीवर्क ब्लाऊज तयार करताना आपल्याला त्याच्यावरती पहिल्यांदा कापडावरती त्या मेजरमेंट घ्यावं लागतं. तर ते मेजरमेंट ॲक्युरेट कसं घ्यायचं तर मी तुम्हाला इथं थोडक्यात आता तुम्हाला मी सांगणार आहे. एकदम सोपी आहे. तर पहा, ब्लाऊजची उंची लागणार आहे आपल्याला, ती माझी 13.5 आहे. तर मी इथं पेपरवरती 14.5 इंच घेतलेलं आहे. पहिल्यांदा आपण पेपर कट करून घ्यायचं आहे. तर 14.5 मी इथं उंची घेतली आहे, 13.5मध्ये 1 इंच मिळवून. नंतर आपल्याला ब्लाऊज 34 साईजचा असल्यामुळे मी इथं गळा रुंदी त्याच्यासाठी 2.25 इंच घेतलेली आहे. आणि त्यानंतर आपल्या ब्लाऊजचा जो शोल्डर असेल तो शोल्डर टाकायचा आहे. तर शोल्डर माझा 2.25 इंच आहे. तर त्यासाठी मी 3.25 इंच घेते. हे पहा, 3.25 शोल्डर आहे, तर मी 3.25 इंच इथं शोल्डर घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं खाली आता मुंडा घ्यायचा आहे. मी अशी मार्किंग करत आहे. तर मुंडा मी 34 साईजसाठी 5.5 इंच मुंडा घेतलेला आहे. तर या पद्धतीने आपल्याला मुंडा घ्यायचा आहे. तर आपल्याला इथं आता छाती, मुंड्यावरती आपल्याला काय करायचं आहे, इथं छाती टाकायची आहे. तर छाती आपली 8.5, 34चा चौथा भाग हा 8.5 इंच येतो. त्यामुळे 8.5 इंच इथं आपला चौथा भाग घ्यायचा आहे. त्यात मी 1.5 इंच मिळवलेला आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही 2 इंचसुद्धा घेऊ शकता. कारण जर माया जास्त हवी असेल तर तुम्ही 2 इंच इथं मार्जिनसाठी घेऊ शकता. तर या पद्धतीने आपल्याला इथं छाती टाकायची आहे आणि इकडं सरळ खाली तिरकं थोडंसं कमरेत यायचं आहे. त्यानंतर आता मुंडा टाकायचा आहे. आपण मुंडा टाकताना 1 इंच आणि वरती अर्धा इंच येतो. हा 1 इंच आतल्या मुंड्यासाठी आणि वरचा अर्धा इंच हा बाहेरच्या मुंड्यासाठी, म्हणजे पाठीमागच्या. तर हा मी पाठीमागचा मुंडा फक्त इथं घेतलेला आहे. आपल्याला फक्त बॅक साईडची डिझाईनसाठी आत्ता मी कट करत आहे हे पेपर. तर पेपर आता हा कट करून घेऊया. तरी या पद्धतीने मी हा पेपर आता आपल्याला पाहू शकता, आपल्याला इथं असा कट करून घेतलेला आहे मुंड्यातून. आणि नंतर आपल्याला हवा त्या मापाचे, म्हणजे आपल्या मेजरमेंटनुसार गळा टाकायचा आहे. तर नेहमीप्रमाणे आपण जो गळा टाकतो त्याची उंची बघायची. तर उंची माझ्या गळ्याची 9 होती, ती मी 9 इंच उंची घेतली. 2.25 इंच गळारुंदी घेतलेली आहे. आणि नंतर आपल्याला हवा तो आकार इथं देऊन तुम्ही इथं कट करू शकता पेपर. आणि नंतर हा बघा, या पद्धतीने आपला पेपर कट झालेला आहे. तर आता आपण हे पेपर कापडावरती ठेवून मार्किंग करून घेऊया. तर चला बघा, तर हा मी कापड घेतलेला आहे आणि याच्यावरती बरोबर सेंटरला ठेवून मी इथं आपल्याला मार्किंग करून घेत आहे. या पद्धतीने पहिल्यांदा मी गळा टाकून घेते याच्यावरती आणि हा पेपर पूर्ण असा आखून घ्यायचा आहे आपल्याला मेजरमेंटनुसार. हे पहा, या पद्धतीनं पूर्ण पेपर मी मार्किंग करून घेते. हे या पद्धतीने मी मार्किंग केलेलं आहे. हे पहा, या पद्धतीनं आपला मार्किंग करून झालेलं आहे. तर आता हे मेजरमेंटप्रमाणे आपण नुसतं हे आखून घेतलं आहे. तर आता आपल्याला हा मेन गळा आहे आपला, हे पाहू शकता तुम्ही, हा आपला मेन गळा आहे. तर इथं पुढं काय करायचं, आपल्याला आता डिझाईन बनवायची आहे आरीवर्कची कापडावरती. तर पहिल्यांदा आपण काय करायचं, तर ह्या ब्लाऊजच्या कडेला, म्हणजे ह्या गळ्याच्या कडेला अर्धा इंच घ्यायचं आहे. तर शोल्डरपासून खाली आता अर्धा इंच मी मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि ब्लाऊजच्या पूर्ण साईडून आपल्याला अर्धा इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे. पहा, या पद्धतीनं पूर्ण ब्लाऊजच्या साईडनं आपल्याला अर्धा इंच मार्किंग करून घ्यायचं आहे. हे असं हे आपण आता मार्जिनसाठी, हा आतला गळा आहे आणि ह्याच्यामधलं ह्या मार्जिन आता करतो त्यातलं अंतर आपल्याला ठेवून मार्जिनसाठी घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे गळा आपण जेव्हा अस्तर जोडून फोल्डिंग करतो त्यावेळी आपली डिझाईन बरोबर गळ्याबरोबर बसते. तर अर्धा इंच इथं आपल्याला मार्किंग करायचं आहे आणि हा गळा आपल्याला आखून घ्यायचा आहे. तर ह्या गळ्याच्या ही जी आपण मार्किंग केले ह्याच्यापासून आपली या लाईनवरून आपली आरीवर्कची डिझाईन चालू होणार आहे. तर बघू शकता, हे झालं आता बॅक साईडची डिझाईन आपली. बॅक साईड आता इकडं आपण डिझाईन, आता ह्या साईडला आपली जी काही डिझाईन असेल ती आपण या पद्धतीने इकडं आपण करू शकतो. आता आपण बाहीला बघूया काय करायचं. तर बाहीला आपल्याला काठ हवा आहे. तर काठावरती आपलं आरीवर्कची डिझाईन येणार आहे. तर काठ हा वन साईडच आहे कापडाला, त्यामुळे मी दोन्ही साईडला काठ घेताना
निम्मा निम्मा घेणार आहे. तर हे पहा, इथंपर्यंत आपला निम्मा काठ आहे आणि मी ह्याचे फोल्ड केलेले आहे निम्म्या काठाला, म्हणजे एका बाहीसाठी आता हे मी मार्किंग करत आहे. आणि इकडं जो साईडला दुसरा काठ पुढं दिसतोय घडीच्या पुढे, तो आपली तिकडे दुसरी बाही तयार होणार आहे. तर पहिल्यांदा आपण एका बाहीचं माप टाकून घेऊया. तर इथं मी बाही उंची 9 आहे, तर त्यात दीड इंच मिळून 10-10.5 इंच अशी बाही घेतलेली आहे. उंची घेते इथं मध्यावरती. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 1 मिनिट, हे बघा मी इथं काठापासून वरती 10.5 इंच मी मार्किंग केलेलं आहे, 9 + 1.5. आणि आता इकडं छातीमध्ये सुद्धा आपण 9 + 1.5 इंच मार्किंग करून घेत आहोत. आणि इकडं पण छातीमध्ये 1.5 इंच मार्किंग केलेलं आहे मी. आणि हे इथं आपल्याला बाही उतार 3 इंच घ्यायचा आहे दोन्ही बाजूला. पूर्ण अख्खी बाही आपल्याला टाकायची आणि हा बाही उतार आणि हे मार्किंग असं जोडायचं आहे. पहा, या पद्धतीने आपल्याला बाहीवरती जोडून घ्यायचं आहे. खाली आता आपल्याला दंडघेर टाकायचा आहे. तर बाहीच्या मध्य सेंटरला आपला दंडघेर 12 आहे पूर्ण टोटल. तर ह्या मध्य सेंटरला आपल्याला इकडे ठेवून ह्या साईडला 7.5 इंच आणि या साईडला सुद्धा 7.5 इंच मार्जिन घेऊन 6 + 1.5 इंच असं ह्या साईडला 7.5 आणि ह्या साईडला 7.5 असा मार्जिन घेते. आणि आपल्याला आता हे मार्जिन घेऊन हे दंडघेर जोडायचं आहे. तर पहा, 7.5 दोन्ही बाजूला मध्य सेंटरवरून घेतलेला आहे मी. आणि हे बाही उतार आणि दंडघेर जोडलेला आहे. तर या पद्धतीने आपली बाही झाली आहे. तर इथंसुद्धा आपल्याला आपल्या मेजरमेंटनुसार दंडघेरापासून वरती 1/2 इंच मार्किंग करून त्या 1/2 इंच मार्जिन सोडून त्याच्यावरती आपल्याला जी काही डिझाईन असेल ते आपल्याला इथं बसवायचे. पहा या पद्धतीनं. आणि दुसऱ्या साईडलासुद्धा आपल्याला इथं ही अशी सेम बाही मार्किंग करून घ्यायची आहे. तर या पद्धतीनं तुम्हाला आपल्या आरीवर्कची डिझाईनचं मार्किंग करून घ्यावं लागणार आहे. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता पाहू शकता, हे बॅक साईड, ही बाही. आणि तुम्हाला हवा असेल तर तुम्ही फ्रंटच्या 1 साईडला म्हणजे उजव्या बाजूला सुद्धा तुम्ही इथं मार्किंग करून घेऊ शकता कट करताना. जर गिरायकाची रिक्वायरमेंट असेल फ्रंट साईडला तर तेही करू शकता. तर